मित्रांनो, मी महाराष्ट्रातल्या अशा ठिकाणी आलोय की ज्या ठिकाणी गावातली सर्व मुलं आणि मुले करेक्ट 7 वाजता मोबाईल आणि टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात म्हणजे बसतातच. मुलांचं मोबाईलचं व्यसन वाढतच चाललंय. त्यामध्ये गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रेरणादायी निर्णय घेतलाय. अभ्यास करायला दररोज 7 वाजता अभ्यास करतोय. मोबाईल टीव्ही सगळे बंद असते घरातली 9 वाजेपर्यंत. मित्रांनो, हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे अभ्यासाचा भोंगा. बरोबर 7 वाजता हा भोंगा वाजला की मुलं मुली अभ्यासाला बसतात. यातूनच मुलांची खूप प्रगती होत चालली आहे आणि हीच प्रगती जवळून बघण्यासाठी सांगली जिल्ह्याचे कलेक्टर माननीय श्री जिल्हाधिकारी सर यांनी अग्रंथगावला भेट दिली. थोड्याच वेळात अभ्यासाचा भोंगा सुद्धा वाजला. सायंकाळचे 7 वाजले. मुलांना अभ्यासाला बसूया. टीव्ही मोबाईल बंद करूया. त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब प्रत्येक घरामध्ये गेले आणि प्रत्येक मुलाचं कौतुक केलं. त्यांना प्रश्न विचारले, त्यांची स्वप्ने विचारली आणि त्यांची मेहनत एकदम जवळून बघितली आणि मुला मुलींचे भरभरून कौतुक सुद्धा केले. यावरून जिल्हाधिकारी सर म्हणाले की अशा लहान लहान गोष्टीच पुढे जाऊन क्रांती घडवतात. गावात असा उपक्रम पाहून मला अभिमान वाटतो असं सर म्हणाले. आणि ही सगळी सुरुवात ज्या व्यक्तीमुळे शक्य झाली ते म्हणजे गावचे सरपंच साहेब शिवदास भोसले. त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे गाव संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श ठरतंय. मोबाईलला बाजूला ठेवून ज्ञानाला प्राधान्य देणारा हा उपक्रम खरंच प्रत्येक गावानं प्रत्येक समाजानं शिकण्यासारखा आहे. अशा गावांना सलाम, अशा मुलांना सलाम आणि अशा नेतृत्वाला सलाम जे भविष्यात बदल घडवतात.